लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून विशेष दक्षता घेण्यात येतेय, असं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं। कोल्हापूर परिक्षेत्रात जवळपास 36 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। आचारसंहिता लागू झाल्यापासून आज तागायत 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा, गुटखा, गांजा आणि अन्य अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र असा 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आत्तापर्यंत 11 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आल्याचं फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। पोलीस प्रशासनाची सोशल मीडियावर सुद्धा करडी नजर असेल असं सांगत विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलंय। नागरिकांना शांतता लाभेल आणि कायदा सुव्यवस्था राखली जाईल यासाठी 5 जिल्ह्यांमध्ये काटेकोर उपाययोजना केलेली आहे। निवडणुकीची आचारसंहिता राबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आलेले आहेत। आपल्या जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी चेक नाके स्थापन करण्यात आलेले आहेत। त्याशिवाय आंतरराज्यीय जी बॉर्डर आहे कर्नाटकासोबत तिथे सुद्धा एकूण 36 नाके स्थापन केलेले आहेत, जे 24 तास चालू असतात। त्याशिवाय केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकड्या प्राप्त झाल्या होत्या, त्यांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये फ्लॅग मार्च, रूट मार्च, एरिया डॉमिनेशन, कॉम्बिंग ऑपरेशन आयोजित केलं होतं। त्याशिवाय वेळोवेळी अवैध धंद्यांवर धाडी घालून अनुचित प्रकार जे होतात त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। या धाडींमध्ये जवळपास 3 कोटी रुपयाची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे। त्यामध्ये गुटखा, अवैध दारू, काही शस्त्र, काही देशी कट्टे हे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जवळपास 1 कोटी रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे आणि आम्ही लगतच्या राज्यांसोबत समन्वय बैठक घेऊन अशा प्रकारची अवैध मालमत्ता आपल्या राज्यामध्ये येणार नाही याची सूचना दिलेली आहे।